श्रीराम समर्थ. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. परमपूज्य प्राध्यापक के.व्ही. बेलसरे लिखित श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र आणि वाङ्मय या पुस्तकातील पुढील वृत्तांत. गोरक्षण. सातारा जिल्ह्यात गोंदवल्यापासून 8 कोसांवर म्हसवड नावाचे मोठे गाव आहे. दरवर्षी तेथे मोठी यात्रा जमते. यात्रेमध्ये जनावरांचा फार मोठा बाजार भरतो. एका वर्षी श्री महाराज यात्रेला गेले. तेथे त्यांना पुष्कळ गायी बाजारामध्ये विकण्यास आलेल्या आढळल्या. सहज चौकशी केली असता लोकांनी सांगितले की कसाई लोक त्या सर्व गायी विकत घेतात आणि मारण्यासाठी नेतात. हे ऐकल्याबरोबर श्री महाराजांच्या डोळ्यांना पाणीच आले आणि चांगली किंमत देऊन सर्वांच्या गायी त्यांनी विकत घेतल्या. गोंदवल्यास मोठी गोशाळा बांधून सर्व गायी त्यामध्ये ठेवण्यात आल्या. यानंतर जेव्हा जेव्हा आसपास कोठे जनावरांचा बाजार भरेल आणि त्यामध्ये गायी कसायांच्या हाती जात असतील तेथे स्वतः जाऊन आणि वाटेल ती किंमत देऊन ते गायी सोडवून आणू लागले. गोंदवल्यास गोशाळा भरलेली दिसू लागली. अभ्यंकर नावाच्या गृहस्थाला गोशाळेची सर्व व्यवस्था पाहण्यास नेमले. श्री महाराज स्वतः पुष्कळ गोप्रदाने देत. काही लोक सुकाळी गाय पाळण्यास नेत व ती आटली म्हणजे परत आणून सोडीत. गोशाळेसाठी पुष्कळ खर्च होई, पण श्री महाराजांना त्याची दिक्कत नसे. ते स्वतः गोशाळेत जाऊन बसत व नेहमी तेथे झाडलोट करीत. गायींचे देखील त्यांच्यावर फार प्रेम असे. सगळ्यांना गोसेवा करण्यास सांगून शेतकऱ्यास गायीचे किती महत्त्व असते हे श्री महाराज समजावून देत. एका महारोग्याला त्यांनी गोसेवा करावयास लावली आणि त्याचा रोग पुष्कळ बरा झाला. एकदा काही कसाई लोक बऱ्याच गायी घेऊन चालले असता गोंदवल्यास त्यांचा मुक्काम झाला. श्री महाराजांना हे कळल्याबरोबर त्यांनी कसायांना बोलावून आणले आणि सांगितले, मी या गायींची किंमत तुम्हाला देतो आणि त्यांना विकत घेतो, परंतु तुम्ही इथून पुढे हा धंदा करू नये. त्यामध्ये पाप आहे. त्या जीवांना किती कष्ट होत असतील याची तुम्हाला कल्पना नाही. ते कसाई म्हणाले, महाराज, या गायींना इतके कुठे समजते. श्री महाराज बोलले, तुम्ही त्यांना मोकळ्या करा. मी लांब उभा राहून त्यांना हाक मारतो. त्या माझ्याकडे धावून आल्या तर तुम्ही त्यांना सोडा. कसाई म्हणाले, हे कबूल आहे, पण जर त्या तुमच्याकडे न आल्या तर मात्र आम्ही त्यांना मारायला घेऊन जाऊ. श्री महाराज 200 पावलांवर जाऊन उभे राहिले आणि मोठ्याने म्हणाले, गंगे, यमुने, गोदावरी, तुंगे, कपिले, कृष्णे, सरस्वती, या ग या दीनदासाजवळ या. श्री महाराजांनी अशा रीतीने हाक मारण्याचा अवकाश की सर्व गायी शेपट्यावर करून हम्मा करीत त्यांच्याकडे धावत आल्या आणि त्यांचे पाय चाटू लागल्या. त्यांचे अंग हुंगू लागल्या. त्यांच्या अंगाला अंग घासू लागल्या. त्यांच्या तोंडाकडे पाहून हंबरू लागल्या. मध्ये श्री महाराज आणि सभोवती इतक्या गायी
असा तो देखावा पाहून सर्व लोकांना वनामध्ये गायींना चारण्यास नेणाऱ्या श्रीकृष्णाची त्यावेळी आठवण झाली. याप्रमाणे गोरक्षणाचे कार्य सुरू झाल्यावर श्री चौंडेबोवा दर्शनासाठी गोंदवल्यास आले. श्री महाराजांनी त्यांना अत्यंत प्रेमाने व आदराने ठेवून घेतले. 4 दिवस राहिल्यानंतर बोवा जाण्यास निघाले. तेव्हा श्री महाराज त्यांना बोलले, बोवा, तुम्ही जे कार्य करीत आहात ते फार चांगले आहे, यात शंका नाही. राम तुम्हाला त्यामध्ये भरपूर यश देईल, परंतु त्याच्या पाठीमागे भगवंताच्या उपासनेचे बळ ठेवा. गायींचे रक्षण आणि त्यांची सेवा इतर कशासाठी नसावी, फक्त भगवंतासाठी असावी. आपण हे भगवंतासाठी करीत आहोत ही जाणीव राहण्यासाठी त्याचे नाम सतत घेत असावे, म्हणजे तो आपल्याला मदत करतो. श्री महाराजांनी एक कफनी त्यांना प्रसाद म्हणून दिली. एकदा श्री महाराजांना असे कळले की दुसऱ्या दिवशी म्हसवडच्या बाजारामध्ये पुष्कळ गायी विकावयास येणार आहेत, म्हणून त्यांनी म्हसवडला जाण्याची तयारी केली. पुष्कळ लोक आपण होऊन त्यांच्याजवळ पैसे आणून देऊ लागले. संध्याकाळपर्यंत असे बरेच पैसे जमले. रात्री 10 वाजता नागप्पाला बोलावून घोडा तयार करण्यास सांगून ते म्हणाले, नागप्पा, माझ्याबरोबर चलावे, आपण लवकरच तेथे जाऊन पोहोचू. म्हणून नागप्पाने कंदील, तपेली, घड्याळ, कफनी, लंगोटी, चष्मा, रुमाल, दंतमंजन आणि सतरंजी इतक्या वस्तू बरोबर घेतल्या. श्री महाराजांनी त्याच्याजवळ 450 रुपये ठेवण्यास दिले. रात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास दोघे जण म्हसवडला पोचले. ते गावच्या धर्मशाळेत उतरले. धर्मशाळा अगदी जुनी झालेली होती. कित्येक वर्षात तेथे झाडझूड नव्हती. श्री महाराजांनी स्वतः कंदील लावला. नागप्पाने थोडी जागा स्वतःच्या उपरण्याने झाडून काढली. घोड्यावरची घोंगडी तेथे अंथरली. त्यावर कफनी पसरली आणि सतरंजीची घडी करून उशाला ठेवली. श्री महाराज थोडे पाणी प्यायले आणि नागप्पाला म्हणाले, नागप्पा, तू जागत बसण्याचे काही कारण नाही. पैसे कमरेला लाव आणि खुशाल झोपी जा. मी पण जरा स्वस्थ पडतो. असे बोलून ते जरा आडवे झाले. नागप्पा त्यांच्या डोक्याच्या बाजूला भिंतीला टेकून बसला. त्याला झोप आली नाही, कारण तेथे विलक्षण डास होते. पण पडल्यानंतर 2 मिनिटांमध्येच श्री महाराज एकदम पूर्ण शांत झाले. 4 वाजण्याच्या सुमारास ते उठले व किती वाजले म्हणून त्यांनी विचारले. 4 वाजण्यास 10 मिनिटे कमी होती. ते थोडेसे गार पाणी प्यायले आणि अजून काळोख होता म्हणून अंथरुणावर बसून राजा राम राम राम, सीताराम राम राम असे भजन विलक्षण प्रेमळपणे म्हणू लागले. थोडा वेळ भजन झाल्यावर चांगले उजाडले आणि ते बाजारपेठेत गेले. त्या दिवशी बाजारामध्ये श्री महाराजांनी सर्व 60-70 गायी स्वतः विकत घेतल्या. आपल्याला एकही गाय मिळाली नाही म्हणून कसाई लोकांना वाईट वाटले. बाजाराचे काम आटोपून श्री महाराज तेथेच एकाच्या घरी जेवायला गेले. जेवण बहुतेक आटोपले होते. शेवटचा ताक भात खाणे चालू असता त्यांना उचकी लागली. घास काही केल्या गेलेना. पाणी पिऊन पाहिले तरी उचकी थांबेना. तेव्हा श्री महाराज तसेच उठले. त्यांनी हात धुतला आणि लगबगीने मागच्या दाराने बाहेर गेले. तिकडे त्या घरापासून 50-60 हातांच्या अंतरावर एक कसाई निर्दयपणे एका गायीच्या पाठीत जोरजोराने सोटे मारित होता. गाय खाली बसली होती. तिच्या तोंडातून रक्त येत होते आणि केविलवाण्या स्वराने ती ओरडत होती.
हा प्रकार पाहिल्याबरोबर श्री महाराज लांबूनच ओरडले, हा हा थांब, तिला मारू नकोस. जवळ जाऊन ते म्हणाले, मला ही गाय विकत दे. कसाई म्हणाला, अहो महाराज, आम्ही कसाई, दरवेळी आम्ही गायी विकायला लागलो तर आमचा धंदा चालणार कसा? आपण इकडे येऊ लागल्यापासून आम्हाला गायी मिळत नाहीत. ही एक गाय मोठ्या प्रयासाने मला मिळाली, पण तीही नीटपणे बरोबर येत नाही. याला काय करावे? श्री महाराज त्याला म्हणाले, खरे आहे तुझे म्हणणे, मी जास्त किंमत देतो. ही गाय मला विकत दे. कसाई रागाने म्हणाला, छे नाही, मला ही गाय विकायची नाही. आतापर्यंत तेथे खूप लोकांची गर्दी झाली होती. त्यामध्ये एक फौजदार होता. तो यावेळी पुढे झाला. त्याने त्या कसायास चांगला दम दिला आणि थोडे पैसे देऊन गाय श्री महाराजांच्या स्वाधीन केली. श्री महाराजांनी तिच्या पाठीवरून हात फिरवला आणि बोलले, बाई, आज तुझ्यावर मोठा प्रसंग आला होता. यमाच्या दाढेतून तू वाचलीस. चल उठ आता. लगेच गाय उठून उभी राहिली. श्री महाराजांनी स्वतः तिचे तोंड धुवून स्वच्छ केले. म्हसवडच्याच एका गृहस्थाने ती गाय मागितली. तेव्हा ती त्याला देताना ते म्हणाले, गाय तुम्ही घेऊन जा, पण तुम्हाला ती नकोशी होईल तेव्हा मला परत करा. त्याने ते कबूल करून गाय नेली खरी, परंतु काही दिवसांनी ती दुसऱ्या एका माणसाला देऊन टाकली. काही दिवस गेल्यावर श्री महाराज म्हसवडला आले असता त्या गायीच्या समाचारासाठी गेले. त्याच वाड्यात दुसऱ्याच्या घरी असलेल्या त्या गायीने त्यांना पाहिल्याबरोबर मोठमोठ्याने हंबरण्यास आरंभ केला. त्यांनी तिला प्रेमाने गोंजारले व तिच्याशी भाषण केले आणि ते घोड्यावर बसून पुढे जाण्यास निघाले. श्री महाराज जरा लांब गेले होते. गायीने हिसकाहिसकी करून दावे तोडले व ती त्यांच्या मागे चौखूर धावत निघाली. सर्व लोक पाहू लागले. श्री महाराजांनी घोडा थांबविला. गाय त्यांच्यापाशी येऊन थांबली. तिच्या पाठीवरून मोठ्या प्रेमाने हात फिरवीत ते म्हणाले, माय, तू जाशील तिकडे मी येतो. चल. कौतुकाची गोष्ट अशी की श्री महाराज जेथे उतरले होते तेथे ती गाय जाऊन थांबली. 2 दिवसांनंतर एका सज्जन माणसाला ती गाय श्री महाराजांनी दिली. त्यांच्या जवळून जाताना तिच्या डोळ्यांना पाणी येऊ लागले. तेव्हा त्यांच्याही डोळ्यात पाणी चमकू लागले. शेवटी तिला ते म्हणाले, बाई, दिल्या घरी सुखाने नांदावे. मग मात्र ती मुकाट्याने गेली. माणसांना श्री महाराजांचे प्रेम लागे यात कौतुक आहेच, परंतु बत्ताशा घोडा, गंगी गाय व इतर गायी, नेहमी नियमाने एकादशी करणारे त्यांचे कुत्रे, त्यांच्या मागे चारा पाणी सोडून राहणारा त्यांचा बैल, या प्राण्यांचे त्यांच्यावर असलेले निष्कपट व अलोट प्रेम पाहिले म्हणजे कौतुक वाटते. गोशाळेतल्या गायींचे कळप व वासरांचा समुदाय पाहून श्री महाराजांना प्रेमाचे भरते येई व डोळ्यांतून अश्रुधारा येत. त्याचप्रमाणे त्यांना दुरून पाहिले की गायींना देखील प्रेम येऊन त्या त्यांच्याकडे जाण्यासाठी दाव्याशी ओढाताण करीत. प्रत्येकीच्या जवळ जाऊन काहीतरी बोलून पाठीवरून हात फिरवला म्हणजे त्या शांत होत. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.